35 वर्षामध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे पुरावे सहित मी त्याची तक्रार केली होती 8 दिवस अगोदर. एकनाथ शिंदे साहेबांना त्याचा रिऑडिट लावलेला आहे, त्याच्यावर समिती गठीत केलेली आहे. रिऑडिटची समिती नगरपालिका पातळीमध्ये येणार आहे. 243 कोटीचा भ्रष्टाचार यांनी माजी आमदार बाबाजी यांनी केलेला आहे. 35 वर्ष अगोदर त्यांना 36 एकर जमीन होती, आता 1200 एकर जमीन झाली. 1200 एकर जमीन झाली. 1200 एकर जमीन झाली. आज हमीदा टावर, आज बाबा टावर गृहनिर्माण संस्थेमध्ये सर्व्हिस रोडवर बांधला. त्याच्यावर पण एसआयटी लागलेली आहे. त्याच्यावर मोठी कारवाई होणार आहे लवकरच. त्याच्यानंतर हमीदा टावर जे बांधला त्यांचे मिसेसच्या नावानं, ते जागा गैरांची सरकारी जागा आहे, नगरपालिकेच्या जागेवर ते टावर बांधला. त्याच्यानंतर गैरांची पाथरी मधली 2-2.5 एकर जमीन त्यांनी विकली. त्याच्यानंतर अनेक गोष्टी. आज बघा, पाण्याची टाकीची जमीनच्या मागा लिंगायत समाजाची शमशानभूमी होती, ते जागेवर प्लॉटिंग करून विकलं. शमशानभूमी सोडली नाहीये माणसानं, कब्रस्तान सोडलं नाहीये माणसानं. ईदगाची जागा, ईदगाच्या मागा यांची 2 एकर जागा होती, आमची समाजाची ईदगाची जागा 2 एकर जागा ते घेतली. त्याच्या मागा मातंग समाजाची एक महिला त्यांच्याच घरात काम करत होती बिचारी. ते बाईची जागा नका देखून घेऊन ते 14 एकर तिथे प्लॉटिंग केली, करोड रुपये खाल्ले त्याच्यामध्ये. अनेक लोकांचे प्रॉपर्टी ह्यांनी हडप केले. सिलिंगची जमीन विकले, गायरान जमिनी विकले, ईदगाची जागा विकली, शमशानभूमीची हुले जागा विकली. आज याचा जे साम्राज्य तयार झाला 1200 एकरचा, हे साम्राज्य नगरपालिकामध्ये जे भ्रष्टाचार केला, 243 कोटीचा भ्रष्टाचार आहे. पुरावे सहित एकनाथ शिंदे साहेबाला हे सगळे पुरावे दिलेले. एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यावर कारवाई केलेली आहे. लवकरच हे सगळे पुरावे निश्चित होईल. लवकर त्यांच्यावर गुन्हे दाखल होईल. लवकरच हे माणूस जेलात जाईल. माजी आमदार बाबाजी दुर्राणी यांनी एसपी ला फोन केले, पीआय ला फोन केले, आणि ते पुतळा बसू देत नव्हते छत्रपती शिवाजी महाराजाचा. त्याला त्यांच्या समोर त्यांचा पंप आहे, आणि ते पुतळ्याची जागा 40 वर्षे अगोदर आरक्षित केलेली होती. भाले काकांना तिथे पाठी लावली होती 40 वर्षे अगोदर, 38 वर्षे अगोदर. पुतळ्याची नियोजित जागा होती पुतळीची ते 40 वर्षे अगोदर. आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला खूप विरोध त्यांनी केला, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही ते पुतळा बसविलं, त्याचं आवाहन केलं. आज बघा, सेलू कार्नल हे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नावानं आम्ही घोषित केलेलं आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पुतळा बसून दाखवू. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आणि हे तुतारीमध्ये होते शरद पवार गटात. त्यावेळेस सगळ्याला माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचे भाषण लोकसभामध्ये एकनाथ शिंदे साहेब पात्रीत आले. त्यांनी सांगितलं साईबाबासाठी मी निधी दिला. त्यांनी घोषणा केली, तर त्यांच्या भाषणात श्रीकांत शिंदे साहेबांना 3 वेळेस घोषणा केली. त्याच्यावर बोलायची गरज नाहीये. कोण काय केलं कामून त्यांनी काहीच केलं नाही पाथरी शहरासाठी. स्वतः जमिनी, स्वतः प्लॉटा, स्वतःचा विकास, त्याच्या कुटुंबाचा विकास व्यतिरिक्त कोणाचाच विकास केला नाही. त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी जे भ्रष्टाचार 243 कोटीचा बाहेर निघाला, त्याच्यामुळं हे मंडप लावून बाहेर फिरायचं काम, की स्वतःचा घोटाळा ढापण्यासाठी, स्वतःचे जे कर्म ढापण्यासाठी सगळे गोष्टी केलेले. पण एकनाथ शिंदे साहेबांना याच्यामध्ये ऍक्शन घेतलेली आहे. 100% याच्यावर कारवाई होईल. घराणेशाही चालू आहे. त्यांचा मुलगा नगराध्यक्ष होता, त्यांचा पुतण्या नगराध्यक्ष होता, त्याची बायको नगराध्यक्ष होती, हे बँकचा डायरेक्टर होता, हे आमदार होता, विधान परिषद आमदार होता, याचा भाषा होता, हन्नान खान भाऊ नगरसेवक होता. ते पूर्ण परिवार 10 नगरसेवक त्याच्या घरामधले होते. आम्ही तरी 3 आहे. आता काफ मेंबर ते आहे, त्याची बायको नगरसेवक आहे, त्याचा मुलगा नगराध्यक्षला उभा होता, ते विधानसभाला उभा होता. सगळ्यात जास्त हुकुमशाही आणि घराणेशाही परभणी जिल्ह्यात कुणी केली असेल तर ते बाबाजांनी केलेली. काय वाटतं सर, साखळी उपोषण काँग्रेस नगरसेवकांचं पाथरी शहरातील जनता, पाथरी शहर की जनता माझ्या सोबत आहे. त्याच्यामुळे माझे नगराध्यक्ष निवडून दिला, मला आमदार केलं, माझ्या भावाला मार्ग संचालक केला. त्यामुळं सगळी जनता माझ्या पाठीशी आहे. कामून पाठीशी आहे परवेश भाई. 10,000 लोकांचा आशीर्वाद सईद खान सोबत आहे. 10,000 रुग्णाचं ऑपरेशन केला बाबाजानी साहेबांना. 10 ऑपरेशन मी नाही केले. पंबल लिहून कोणाला. गोर गरिबाचा खरा नेता महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब आहे, आणि त्यांची शिकवण आम्हाला आहे. आरोग्याच्या माध्यमातून किती लोकांचे ऑपरेशन करतो बघा. रोज सईद खानचे 2-3 व्हिडिओ असते. सईद खान जे लोकांचा आशीर्वाद घेते, अंतकर्मानं आशीर्वाद सईद खान सोबत आहे. त्यामुळे काय घाबरायची गरज नाही. पाथरीची जनता माझ्या सोबत आहे. याचा भ्रष्टाचार 100% समोर येणार आहे. याने किती नाटक करू द्या, हे 100% जेलात जाणार.
तुम्ही जे पुरावे दमादमाने घ्या ना जरा. आता तुम्हाला 243 कोटीचे पुरावे असेल तर घेऊन जा माझ्याकडून. कोणाला पाहिजे असेल पत्रकार आमचे भावाला, त्यामुळे घेऊन जा. आज बघा जनता आमच्या सोबत आहे आणि यांचं जे साम्राज्य आहे यांना तर घरी बसवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने जनताने केलंच पात्रीचे. आता जे त्यांची त्याला वाटायला की जेलामध्ये जायची वेळ यायला नाही पाहिजे, त्याच्यामुळे सगळे नाटक चालू आहे. पण 100% जेलामध्ये जावंच लागते, कर्माचे बोल फोगावच लागते. ते नगरपालिका देशीत बसत होते, आज मंडपात बसायची वेळ आली. हे उपरवाली की मारे, उपरवाले के पास देर अंधेर नाही. आज मुंबई वालेला मारला, रोडवर दिवाण साहेबाला मारला, मात्यालेचं घर पाडला, इसाक आमदारला जेलात घातला, लक्ष्मण कांबळेला मारला. आज किती लोकांचे प्रॉपर्ट्या खाल्ले, किती लोकांना हल्ले केले, किती लोकांवर अन्याय केला. ते कर्माचे भोगावं लागते. कुणी असू द्या, मोठे माणसांना गोरगरिबाची प्रामाणिकपणे सेवा करायला पाहिजे. ते काम आम्ही करतो लोकांच्या आशीर्वाद. 100% होणार. त्याच्यामध्ये सगळे खुलासे करू आम्ही.